आपल्या फराळाच्या ताटामध्ये जर हे पांढरे शुभ्र चिप्स असले ना तर मुलंही खुश आणि आपलंही पोट भरल्यासारखं होतं. पण हे पांढरे शुभ्र चिप्स लाल न होता, काळपट न होता, अगदी पातळ पण तेलात टाकल्यानंतर लाल न होता आपण याच्यामध्ये तुरटी किंवा लिंबू कशाचाही वापर न करता आणि कोणत्याही बटाट्याचे तुम्ही चिप्स या पद्धतीनं करू शकता. हे चिप्स पांढरे शुभ्र आणि पटकन होणारे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर आता इथं बघा मी 5 किलोच्या प्रमाणात हे चिप्स करणार आहे आणि बटाटे माझे काही असे ताजेही नाहीत. असे 8 दिवस झालेले आहेत आणून ठेवलेले आणि कोणतेही घ्यायचे आहेत. असं नाही की हाच प्रकारचे घ्यायला पाहिजे त्याच प्रकारचे तर काही नाही. तर हे बघा बटाटे मी असे घेतलेले आहेत. एकदम मीडियम साईजचे घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं तळताना तेल पण थोडंसं लागतं कमी. आपण उपवासाला ना तुपात तळतो त्यामुळं तूप थोडंसं कमी लागतं. तेल असेल तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळतो पण थोड्या प्रमाणातच तळत असतो. त्यामुळं मीडियम साईजचे बटाटे असे साल काढून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये टाकायचे आहेत. या पद्धतीनं केल्यापासून आपल्याला हे पाण्याचा वापर करायचा आहे. जेवढं तुम्ही पाण्यामध्ये धुताल ना हे बटाटे तेवढे तुमचे बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र होतात. हेच महत्त्वाची ट्रिक आहे. कारण आपल्याला इथं तुरटी, लिंबू कशाचाच वापर करायचा नाही. शेवटपर्यंत फक्त आपल्याला हे पाण्यामध्ये स्वच्छ धुत राहायचं आहे. त्याच्यातलं सगळं स्टार्च गेलं ना तर बटाटे तळल्यानंतरही लाल होत नाहीत किंवा काळे पण पडत नाहीत. बघा या साईजनं किसून घ्यायचे आहेत. किसणी अशी मीडियमच असायला हवी. जास्त जाडही नको आणि जास्त पातळही चिप्स करायचे नाहीत. पातळ केले तर करपतात तेलामध्ये आणि जास्त केले ना जाड तर ते कडक होतात तेलामध्ये तळल्यानंतर. त्यामुळे या पद्धतीनंच करायचे आहे. याच पद्धतीची चिप्स करून घ्यायचे मीडियम असे. थोडंसं आपलं चिप्सवर असा हात धरला ना तर थोडंसं ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला हे चिप्स सगळे चिप्सच्या किसणीवर किसून घ्यायचे आहेत आणि पाण्यात ठेवायचे आहेत. बघा किसल्यापासून त्याचं स्टार्च निघतं. किसतानाही पाण्यात किसायचे, किसल्यानंतरही पाण्यातच टाकायचे आणि सतत पाणी बदलायचं आणि बटाटे पण पाण्यातच ठेवायचे आहेत करेपर्यंत. थोडे पण पाण्याच्या बाहेर काहीच काढायचं नाही. हीच महत्त्वाची ट्रिक आहे की बटाटे शेवटपर्यंत स्वच्छ पाण्यातच ठेवायचे आहेत. आता जितकं आपण पाणी स्वच्छ वापरतो ना तितकं हे आपले बटाटे पांढरे शुभ्र होतात. कोणतेही शिळे बटाटे जरी असले ना तरी चिप्स पांढरेच होतात. तर बघा इथं मी 4थी वेळेस आहे. आता ही 5वी वेळेस मी आहे पाण्यात टाकायले आणि कधीही चिप्स करताना ना आदल्या दिवशी करायचे. लगेच करायचे नाहीत. सकाळी आपण चिप्स करायला घेतलो आणि लगेच शिजवायचे नाहीत. आदल्या दिवशी करायचे आणि पाण्यात असे स्वच्छ पाण्यातच ठेवायचे. कारण इथं आपल्याला तुरटी, लिंबू कशाचा वापर करायचा नाही आणि पाण्यात ठेवल्यामुळे ना एक ताटपणा येतो त्याला आणि नम पडत नाहीत. एक असं थंड पाणी म्हणजे जे असतं आपलं पाणी त्या पाण्यातच टाकायचं. आता मी आदल्या दिवशी झाल्यानंतर बघा हे दुसऱ्या दिवशी सकाळी परत आणखीन मी पाण्यातच करायला घेतलेले आहेत स्वच्छ. कारण आदल्या दिवशीच्या पाण्याला थोडासा फेसाळपणा आलेला असतो आणि म्हणून परत आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे करते वेळेस. 5-6 वेळेस झालं मी हे पाणी स्वच्छ बदलत गेलेले आहे करीपासून. त्यामुळे बघा बटाटे हे कसे असे कडक झालेत चिप्स आपले किसलेले आणि आता पाण्यात नितळून स्वच्छ धुवायचं आहे. पाणी थोडंसं भरपूर लागतं पण आपल्याला छान पदार्थ पाहिजे असेल ना तर थोडे कष्ट पण पडतात. तर या पद्धतीनं मी हे सगळं करायला घेईले स्वच्छ धुवून परत एकदा. आणि आता बघा पाणी एकदम कडक गरम झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरम पाणी खळखळत्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि तुम्ही जेवढं पाणी पातेलं मोठं घ्याल त्या पद्धतीनं तुम्ही हे करायचं. आता माझं छोटं आहे पातेलं थोडंसं त्यामुळे एक चाळणी मी टाकणार आहे आणि फक्त कडकडीत पाणी असेल तर 2च मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि परत दुसरा घाणा करताना ना 3 मिनटं ठेवायचं. कारण थोडंसं पाणी कमी गरम झालेलं असतं पण सुरुवातीचं पाणी चांगलं गरम झालेलं असतं. त्यामुळे 2च मिनटं हे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जाड चिप्स असेल ना तर 3-4 मिनटं लागतात. पण चिप्सची साईज आपली मीडियम आहे किसलेली त्यामुळे जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही. कारण जास्त वेळ जर शिजवलं ना तर एक तर ते जास्त शिजलं जातं आणि त्याचे चिप्स एकदम असे कडकडीत होतात आणि तळल्यानंतर लाल पण होतात. त्यामुळं आपल्याला फक्त 2च मिनटं हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे गरम उकळत्या. आता बघा हे आपण जर असं नख बुडवलं तर पटकन बुडतं. थोडंसं असं पटकरणं म्हणजे फाडून पाहायचं
तर बघा हे या पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण शिजलं नाही आणि कच्चं पण राहिलं नाही, मीडियम आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चिप्स. कारण हे चिप्स तळल्यानंतर लगेच पांढरे शुभ्र आणि छान तळले जातात आणि कडक होत नाहीत, खुसखुशीत होतात. या पद्धतीनं बघा हा मी पहिला घाणा आपल्या चिप्सचा छान उकडून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. आता दुसरा घाणा टाकताना ना थोडंसं पाणी कमी म्हणजे गरमपणा त्याचा कमी झालेला असतो. तर तेव्हा काय करायचं, गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि दुसरा घाणा टाकल्यानंतर अर्धा मिनिट ठेवायचं त्याच्यामध्येच, 2.5 मिनिटं असं. या पद्धतीनं बघा म्हणजे काय आपल्याला दोन्ही घाणे एकदाच वाळू घालायला नेता येतात. या पद्धतीनं बघा मी दुसरा पण घाणा शिजवून घेतलेला आहे. तर आता हे छान आपल्याला उन्हाला वाळू घालायचं आहे. घरात वाळू घालायचे नाहीत, चिप्स काळे पडतात. ही महत्त्वाची एक टीप. दुसरी की कोणी कोणी काय करतं, घरातच वाळू घालतं, पण चिप्सला ऊनच लागतं. जेवढं तुम्ही ऊन देताल ना याला, तेवढे तुमचे चिप्स पांढरे शुभ्र होतात आणि कडकडीत वाळेही जातात आणि पटकन वाळतात. घरामध्ये खूप वेळही लागतो आणि ते ते वाळलेले चांगले तळत पण नाहीत घरामध्ये वाळलेले. त्यामुळं उन्हालाच असं साडीवर भरपूर सेपरेट वाळू घालायचे आहेत. गरम असतानाच वाळू घालायचे, थोडंसं थंड झाल्यानंतर चिटकतात. बघा वाळल्यानंतर ना माझे कडकडीत दिवसभर वाळवलं होतं मी, तर हे छान असे माझे पांढरे शुभ्र असे वाळले गेलेले आहेत चिप्स. तर या पद्धतीने माझे पूर्ण झालेले आहेत. हे तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता. बघा तेल मीडियम गरम करायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि बघा हे पांढरे शुभ्र चिप्स अर्धा मिनटाच्या आत चांगले फुललेले आहेत तेलात टाकले कीच आणि लाल पण झालेले नाहीत, अगदी पांढरे शुभ्र असे माझे चिप्स तळले गेलेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही चिप्स नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.